सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, जे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे याचे विचारलेले एमसीक्यू सर्वे आपण कव्हर करून घेतले मागच्या वर्षीचे. या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, जे एम्प्लॉयबिलिटी स्किल आहे याचे पण मागच्या वर्षीचे विचारलेले प्रश्न आहे हे सर्वे कव्हर करून घेऊ. हे बघा, आपण टॉपिक वाईज पण शिकू शकतो, तुमची इच्छा असेल तर मी तसं पण शिकवेल. पण जे हे एमसीक्यू आहे हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत असतो. कशासाठी, तुम्हाला जर एक्झाम मध्ये प्रश्न विचारले तर तुम्हाला ऍटलिस्ट हे नाही, याच्याशी संबंधित थोडाफार जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचं जे उत्तर आहे हे उत्तर आरामशीर देता येईल. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण काय करू, याचे एमसीक्यू कव्हर करून घेऊ. 25 एमसीक्यू आहे, व्हिडिओ मोठं होऊ नये म्हणून आपण 3 टप्प्यात ते बघूया. मग बघू काय म्हटलंय त्यांनी. पहिला प्रश्न बघा आता, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन शी हॅज हर्ट डॅश डॅश. म्हणजे काय, उचित प्रतिक्षेप सर्वनाम खालीलपैकी काही. आता त्यांनी एक वाक्य दिलंय आपल्याला, शी हॅज हर्ट डॅश डॅश. आता इथं ती शी तर परत येणार नाही, बरोबर. म्हणजे याचा मराठी अर्थ काय होतो, तिने दुखापत करून घेतली टिंबटिंबाला. तिने कोणाला दुखापत करून घेतली, तर आपण काय म्हणणार, तिने स्वतःला दुखापत करून घेतली, बरोबर. मग स्वतःला दुखापत करून घेतली याला इंग्लिश शब्द आपला काय येणार आहे, हरसेल्फ. काय येईल, हरसेल्फ. आता बाकीचे ऑप्शन काय ते पण आपण एकदा बघून घेऊ. ज्याला इंग्लिशचं थोडंफार माहिती असेल किंवा ज्याला इंग्लिशमध्ये इंटरेस्ट असेल त्याने सरळ सरळ बोलताना सुद्धा आपल्या लक्षात येऊन जातं, शी हॅज हर्ट हरसेल्फ. हरच का बरं आला, कारण इथं काय म्हटलं त्यांनी, शी. शी म्हणजे काय, ती लेडीज आहे, बरोबर. ही असतात मग तो काय असतात, पुरुष असतात. मग शीचं प्रोनाम काय, सर्वनाम काय, हर. आणि हिचं सर्वनाम काय, हिम. मग एक ऑप्शन तुमचं इथंच कट झालं असतं, हिमसेल्फ. माय सेल्फ म्हणजे तिच्या स्वतःला. इथं पण जवळपास तसाच अर्थ होतो, पण हे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. इट सेल्फ पण ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. शी साठी आपण कोणता शब्द वापरतो, हर, बरोबर. शीचा प्रोनाउन काय येतो, हर, आणि हिचा प्रोनाउन काय येतो, हिम. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, शी हॅज हर्ट हर सेल्फ, म्हणजे तिने स्वतःला दुखापत करून घेतली. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय बघा आता, विच ऑफ दिस इज नॉट अन ऑनलाईन जॉब सर्च प्लॅटफॉर्म. सोपा प्रश्न आहे, बऱ्याच मुलांना याचं उत्तर पण माहिती असेल. म्हणजे काय, आता जेव्हा कधी तुम्ही ऑनलाईन जॉबला अप्लाय करता, यांपैकी कोणता ऑनलाईन जॉब सर्च प्लॅटफॉर्म नाही. जेव्हा कधी तुम्ही ऑनलाईन स्वतःला अप्लाय करायचं असेल, तुम्हाला कोणत्या कंपनी तिकडं तर एखाद्या वेबसाईटवर अप्लाय करताना खालीलपैकी कोणती अशी वेबसाईट आहे की जी याची नाही. तुम्ही एका मिनिटात याचं उत्तर दिलं असेल तर त्याचं राईट आन्सर काय येणार आहे, स्नॅपचॅट. आता स्नॅपचॅट काय, कोणाला सांगायची गरज नाही. तुम्ही बसल्या बसल्या कुठे पण इकडे गेले तिकडे गेले लगेच त्याचा स्नॅप करता आणि पोरांना पाठवता. तर स्नॅपचॅट हे काय, एक कम्युनिकेशनचा ऍप आहे, बरोबर, किंवा एंटरटेनमेंटचा ऍप म्हणू शकता. पण बाकीचे जे कोणतं, इंडीड हे पण जॉब देणारी ऑनलाईन एक वेबसाईट आहे. लिंक्डइन पण तेच आहे आणि ग्लासडोअर पण तेच आहे. तर हे जे आहे स्नॅपचॅट हे फक्त त्याच्यातलं नाहीये की जे ऑनलाईन जॉब तुम्हाला देत नाही. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय बघा, महत्वाचा प्रश्न आहे. चूज द कंटेंट ऑफ द गिव्हन एक्सप्रेशन इन ग्रुप डिस्कशन एक्सक्यूज मी आय वुड डॅश डॅश. गट चर्चेत दिलेल्या अभिव्यक्तीचा योग्य संदर्भ निवडा. गट चर्चा म्हणजे काय, जेव्हा कधी तुम्ही आता समजा स्टँडर्ड ग्रुप डिस्कशनला बसले, स्टँडर्ड मित्र गप्पा मारताय असं नाही, स्टँडर्ड ग्रुप डिस्कशनला बसलेले एखाद्या कंपनीत, एखाद्या आयटम मध्ये, एखाद्या तुमच्या ऑफिसला, आणि तुमचा एखादा महत्वाचा विषय चालू आहे. जेव्हा तुम्ही असं ग्रुप डिस्कशन करत असता तेव्हा तुम्ही जर समजा तुम्हाला तुमचा पॉईंट मांडायचा असेल, तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं असेल तर तुम्ही काय म्हटलं पाहिजे, एक्सक्यूज मी आय वुड डॅश डॅश. म्हणजे काय, एक्सक्यूज मी, मला थोडी बोलायची संधी द्या, किंवा एक्सक्यूज मी तुम्हाला काय करतोय, डिस्टर्ब करतोय, 2 मिनिटं मी तुम्हाला तुमचा शब्द टाळतोय तर माझं पहिले ऐकून घ्या. हे सांगण्यासाठी तुम्ही कोणतं सेंटेन्स वापराल, एक्सक्यूज मी आय वुड इंटरप्टिंग. काय म्हणाल, एक्सक्यूज मी आय वुड इंटरप्टिंग. म्हणजे एक्सक्यूज मी की मी तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब करतोय कारण मला माझं म्हणणं मांडायचं आहे, बरोबर. मग बाकीचे ऑप्शन काय ते आपण बघून घेऊ. आता त्यांनी काय म्हटलं, एम्पसाइजिंग अ पॉईंट. काहीच पॉईंट नाही याचा, एम्पसाइजिंग अ पॉईंट म्हणजे मी माझा पॉईंट मांडायचा प्रयत्न करतोय. कधी मांडाल, जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल की मला बोलायचा चान्स द्या. त्यामुळे आपला आन्सर येणार नाही. त्यानंतर समरायझिंग म्हणजे काय, मी माझा पॉईंट समराईज करतोय, थोडक्यात सांगतोय. हे पण कधी सांगाल, जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून परमिशन मागाल. काय, त्यानंतर अग्रिंग, बरोबर, हे पण तेच आहे, तुम्ही त्यांची काय घेताय, परमिशन घेताय. पण परमिशन घेण्याआधी तुम्हाला एकच वाक्य वापरायचं आहे. तुम्ही डायरेक्ट असं बोलाल का, एखादा खूप महत्वाचा समजवतोय आणि अचानक बोलाल माझं असं मत आहे, माझं तसं मत आहे, असं नाही. हे स्टँडर्ड भाषेमध्ये चालत नाही किंवा स्टँडर्ड ग्रुप डिस्कशन मध्ये चालत नाही. मग तुम्ही त्यांना काय म्हणणार, एक्सक्यूज मी, मला बोलायची संधी द्या, बरोबर, किंवा मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय आणि मग माझं म्हणणं तुम्ही काय करा, ऐकून घ्या. त्याच्यानंतर तो एखाद्या मिनिटाने त्याचं वाक्य पूर्ण करून तुम्हाला बोलण्याची जी संधी आहे ही संधी देणार आहे. मग याचं राईट आन्सर काय येणार आहे, इंटरप्टिंग. इंग्लिश भाषा बघून घाबरू नका, खूप सोपं असतं, खूप म्हणजे खूप सोपं असतं. आता जर तुम्ही मराठीत वाचलं ना, उलट मराठीत तुम्हाला जास्त टेन्शन येईल. बघा, गट चर्चा म्हणजे काय, दिलेल्या अभिव्यक्तीचा योग्य संदर्भ निवडा. अभिव्यक्ती म्हणजे काय, याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला, हे समजायलाच बराच वेळ लागेल. त्यामुळे थोडंसं जे इंग्लिश भाषा आहे याची पण थोडीशी, जास्त नाही, थोडीशी सवय करा, म्हणजे जे आन्सर आहे तुम्हाला हे पटपट त्याचे उत्तर देता येईल. मग याचा राईट आन्सर काय येणार आहे, इंटरप्टिंग. जाऊया पुढच्या प्रश्नावर.
काय म्हटलंय बघा, विच इज नॉट अ बेनिफिट ऑफ ओरल कम्युनिकेशन. हा पण सोपा प्रश्न आहे. ओरल कम्युनिकेशन पहिले काय ते समजून घ्या. समजा आपण दोघं एकमेकांशी किंवा आपण सर्व एकमेकांशी समोरासमोर बोलतोय. आता मी तर समोरासमोरने बोलतोय, मी हे रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवतोय. समोरासमोर याचा अर्थ लाईव्ह. मी एक वाक्य बोलणार, तुम्ही एक वाक्य बोलणार. मी बोललो, का रे काल आयटीआयला आला होता का? तो बोला नाही नाही, माझा अंग दुखत होता, हातपाय दुखत होतं, मला खेळायचं होतं, अमुक टमुक जे काय असेल. ठीक आहे, तर हे कोणतं कम्युनिकेशन असतं? ओरल कम्युनिकेशन. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, मी तुम्हाला मेसेज केला बरोबर की काय रे आज आला नाही आयटीआयला, मग तुम्ही 2 तासाने 1-1.5 तुम्ही लगे इन्स्टंट रिप्लाय द्याल का त्याचा? नाही. जर तुम्ही ऑनलाईन असेल तर रिप्लाय द्याल, किंवा तुमची इच्छा असेल ऑनलाईन असून तुमची इच्छा असेल तर तुम्ही रिप्लाय द्याल, नाही तर तुम्ही त्याचा रिप्लाय देणार नाही. हे कोणतं कम्युनिकेशन असतं? व्हर्बल कम्युनिकेशन. त्याने आपल्याला काय विचारलंय, विच वन इज नॉट म्हणजे ओरल कम्युनिकेशनचा खालीलपैकी कोणता फायदा नाहीये. आता बघा, मराठीत जर तुम्ही याचा अर्थ वाचला तुम्हाला मराठीत काहीच समजणार नाही. काय म्हटलं इथं? मौखिक संप्रेषणाचा कोणता फायदा आहे? मौखिक संप्रेषण. मौखिक संप्रेषण म्हणजे काय? ओरल कम्युनिकेशन. आता समजेल का तुम्हाला हे? म्हणून थोडेसे काही शब्द इंग्लिशचे तुम्ही लक्षात राहू द्या. बरं, बघूया आता. ओरल कम्युनिकेशनचा खालीलपैकी कोणता फायदा नाहीये. पहिलं काय म्हटलंय त्यांनी? इट इज क्विक. म्हणजे काय? याचा जो रिप्लाय हा फास्ट येतो, हे द्रुत आहे, याचा रिप्लाय कसा येतो? पटकन येतो. मग हा तर आपला फायदा आहे. हा तोटा आहे का? अजिबात नाही. हा आपला फायदा आहे की याचा रिप्लाय कसा येतो? पटकन येतो. त्यानंतर इट इज डायरेक्ट. ते थेट आहे. हा पण आपला फायदा आहे. हे कसं आहे? थेट आहे. थेट म्हणजे काय? मी आता बोललो समोरासमोर, बरं व्हिडिओ काढून तुम्हाला सांगणार, मी मागून तुम्हाला बोलणार, असं नाही. डायरेक्ट समोरासमोर मी तुला काहीतरी बोललो, तो मला काहीतरी बोलला, याचा जो रिप्लाय आहे एका सेकंदात आपल्याला रिप्लाय मिळत असतो. त्यानंतर फीडबॅक इज इमिडिएट. म्हणजे काय? जे उत्तर आहे ते आपल्याला कसं मिळतं? एकदम पटकन मिळतं. हा पण त्याचा फायदा आहे. मग याच्यात कोणता फायदा नाहीये? तर हा त्याचा फायदा नाही. इट इज फॉर रेकॉर्ड. हे रेकॉर्डसाठी आहे. हे रेकॉर्ड करण्यासाठी आहे का? अजिबात नाही. बरोबर. ओरल कम्युनिकेशन कसं असतं आपलं? फेस टू फेस, आणि याचा रिप्लाय कसा असतो? एका सेकंदात असतो. जसं आता मी माझं म्हणणं रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवतोय, आता लगेचच तुम्ही त्याला रिप्लाय द्याल बघाल असं काही नाही. तुम्ही तुमच्या सोयीने हे जे व्हिडिओ, जेव्हा तुम्हाला इच्छा होईल तुमची याचा अभ्यास करायची किंवा जेव्हा तुमचं मन असेल तेव्हा तुम्ही हे व्हिडिओ काय कराल? बघाल. त्यामुळे हे त्याचा बेनिफिट नाहीये. त्याचे बाकीचे बेनिफिट आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नावर. फिल द करेक्ट क्वेश्चन वर्ड. टिंबटिंब इज द स्पीकर ऍट फंक्शन. म्हणजे काय? आता पण मागच्या सारखाच प्रश्न आहे. त्यांनी काय म्हटलं? योग्य प्रश्न शब्द भरा. डॅश डॅश इज द स्पीकर ऍट द फंक्शन. म्हणजे टिंबटिंब हा फंक्शन मधला स्पीकर आहे. कोण आहे? आपण मराठीत काय म्हणणार? कोण आहे? बोलणारा कोण आहे? फंक्शन मधला जो मेन आहे हा बोलणारा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मग कोणला इंग्लिश मध्ये काय म्हणाल तुम्ही? हु. काय म्हणाल? हु. मग इथं काय सेंटेन्स इज आपलं? हु इज द स्पीकर ऑफ द फंक्शन. हु इज द स्पीकर ऑफ द फंक्शन. म्हणजे काय? फंक्शन मध्ये बोलणारा स्पीकर कोण आहे? बरोबर. तेच त्यांनी आपल्याला विचारलंय. व्हेन. व्हेन येईल का? नाही. व्हेन म्हणजे कधी. कधी बोलणारा हे आहे, काहीच अर्थ लागत नाही. त्यानंतर व्हॉट. काय बोलणार आहे? काय नाही. कोण बोलणार आहे? वाय. का बरं बोलणार आहे? हे पण येईल का? अजिबात नाही. आपला राईट आन्सर काय येणार आहे मग? हु. हु म्हणजे काय? स्पीकर मध्ये बोलणारा माणूस कोण आहे? त्याला आपण इंग्लिश मधून काय म्हणणार? हु इज द स्पीकर ऍट द फंक्शन. ठीक आहे, मग याचा राईट आन्सर येणार आहे हु. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा, क्वेश्चन नंबर 6. विच वन इज इन ऍक्टिव्ह व्हॉइस. हा हा थोडासा अवघड प्रश्न आहे. अवघड म्हणजे इंग्लिश रिलेटेड, इंग्लिश ओरिएंटेड प्रश्न पूर्ण. आता जो इंग्लिशमध्ये तुमच्या ग्रामरमध्ये चेंज द व्हॉइस हा जो प्रकार आहे त्याच्यातला त्यांनी प्रश्न विचारलाय. चेंज द व्हॉइसचे किती प्रकार आहे? 2 प्रकार आहे. एक आहे आपला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि एक कोणता आहे आपला? पॅसिव्ह व्हॉइस. एक असतो ऍक्टिव्ह व्हॉइस, एक असतो पॅसिव्ह व्हॉइस. खूप सोपं आहे ओळखायला. मी तुम्हाला फक्त एक हिंट देऊन ठेवतो ओळखण्यासाठी. पॅसिव्ह व्हॉइस जो आहे, पॅसिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्स मध्ये नेहमी काय वापरलेला असतो? बाय वापरलेला असतो. वाक्याच्या शेवटी नेहमी काय वापरलेला असतो? बाय. बाकीचे सरळ सरळ सेंटेन्स असतं ते कशामध्ये असतं? ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. जसं आता याच्यामध्ये बघूया. द बॉल वॉज कॉट बाय हिम. म्हणजे तो बॉल त्याने पकडला. बाय शब्द आला, मग हा कोणता व्हॉइस झाला? पॅसिव्ह व्हॉइस. मग हे आपलं राईट आन्सर येणार नाही. वी वेअर ड्रिव्हन होम बाय डॅड. म्हणजे आम्हाला घरी जाताना वडिलांनी गाडी चालवली. बरोबर. मग याच्यात पण काय शब्द आलाय? बाय. हा पण येणार नाही. द बुक वॉज बिंग रीड बाय हर. ते पुस्तक तिच्याकडून वाचलं गेलं. इथं पण काय शब्द आलाय? बाय. म्हणजे हे जे तिघं त्यांनी दिलेले आहे हे तिघाचे तिघं कोणत्या व्हॉइस आहे? पॅसिव्ह व्हॉइस आहे. आणि आपल्याला त्यांनी कोणता विचारलाय? ऍक्टिव्ह व्हॉइस. राम हॅज पास द एक्झाम. म्हणजे काय? रामने आयटीची परीक्षा पास केली. आता हे सरळ सरळ सेंटेन्स आहे. इथं कुठं बाय बी किंवा असं फिरून फारून वाक्याने वापरलेलं. मग हे कोणतं व्हॉइस आहे आपलं? ऍक्टिव्ह व्हॉइस. ठीक आहे, मग याचा राईट आन्सर काय ना? राम हॅज पास द एक्झाम. ऑप्शन नंबर बी. जाऊया पुढच्या प्रश्नावर. विच वन इज द लेटेस्ट अँड इफेक्टिव्ह मीन्स ऑफ मॉडर्न कम्युनिकेशन. मॉडर्न कम्युनिकेशनचं इफेक्टिव्ह हे काय?
सर्वात स्टँडर्ड किंवा इफेक्टिव्ह मिनिंग कोणतं आहे, म्हणजे जरिया कोणता आहे, मार्ग कोणता आहे. मॉडर्न कम्युनिकेशन म्हणजे काय, सध्या आपण काय करत असतो, आता तुम्हाला समजा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल, तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट शेअर करायचं असेल, तुम्हाला कोणत्या मोठ्या कंपनीशी कम्युनिकेशन करायचं असतं, ते तुमच्याकडे दोनच गोष्टी मागतात. एक ईमेल ऍड्रेस, एक काय ईमेल ऍड्रेस, आणि एक तुमचा कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ऍड्रेस. ईमेल ऍड्रेस कशासाठी, काही पण डॉक्युमेंट, समजा ऑफर लेटर असेल, जॉईनिंग लेटर असेल, काही पण तुमच्याशी ऑफिशियल बोलायचं असेल तर ते काय करत असतात, तुम्हाला ईमेल करत असतात. ईमेल हा सर्वात सिक्युअर, फेसबुक व्हॉट्सअप यांच्यापेक्षा सर्वात सिक्युअर काय आहे, ईमेल हे सर्वात सिक्युरिटीला एकदम मस्त आहे, आणि सर्वात हाय सिक्युरिटी ईमेलमध्ये असते. आणि बरेच म्हणजे फॉरेन देशांपासून इंडियन पर्यंत बऱ्याच ज्या कंट्री हे जे आहे ईमेल हे यूज करत असतात. त्यांनी आपल्याला तेच विचारलंय, मॉडर्न कम्युनिकेशन मध्ये आधुनिक संप्रेषणाचे नवीनतम आणि प्रभावी माध्यम कोणते आहे, कोणतं आहे सर्वात प्रभावी ते आपण बघून घेऊ. फॅक्स आहे का, नाही. फॅक्स आता एकदम बाबा जमान्यातलं झालं, काही मुलांना माहिती पण नसेल फॅक्स म्हणजे काय. इकडून कागद टाकला का त्या बाजूने त्या मशीन मधून तो कागद निघायचा. त्यानंतर पोस्टल मेल, हे पण बरेच जुनी मेथड झाली. आता फक्त जे आपले आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा काही डॉक्युमेंट असेल हेच फक्त पोस्टने येतात. त्यानंतर मेसेज थ्रू टीव्ही, याचा आता काहीच मिनिंग नाही, बरोबर. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, इलेक्ट्रॉनिक मेल. इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजेच काय, आपला ईमेल. इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजेच काय, आपला ईमेल. तर हा आपला सर्वात आतापर्यंतचा मॉडर्न जो कम्युनिकेशनचा मीडियम आहे, म्हणजे माध्यम आहे, ते आहे आपला. मग याचा राईट आन्सर आहे इलेक्ट्रॉनिक मेल. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलं बघा आता, व्हॉट इज प्रोनाउन्स द सेम ॲज अनदर वर्ड बट डिफर्स इन मिनिंग इज कॉल्ड. खूप मस्त प्रश्न आहे. परत एकदा इंग्लिश ग्रामरचा प्रश्न आहे. याचा अर्थ काय होतो, असे कोणते शब्द की ज्याचा उच्चार एकसारखा आहे, काय उच्चार एकसारखा आहे पण त्यांचा अर्थ वेगवेगळा आहे. म्हणजे काय, तुम्हाला काय समजलं नसेल, जसं मी आता म्हणतो स्टील आणि परत एकदा म्हणतो मी स्टील, दोघांचा उच्चार मी कसा केला, एकसारखा केला, पण मी एकदा हा स्टील बोललो, एकदा काय बोललो, हा स्टील बोललो, एकदा मी बोललो हा स्टील. आता दोघं स्टीलचा अर्थ कसा होतो, वेगवेगळा. हा स्टील म्हणजे काय, हा एक प्रकारचा काय मेटल आहे, बरोबर आहे, लोखंड आहे. हा स्टील म्हणजे काय, शांत. जसं मी बोललो पाणी एकदम कसं आहे, स्टील आहे, स्टील वॉटर म्हणजे कसं एकदम शांत आहे. तर मग असं त्यांनी आपल्याला विचारलंय की ज्याचा उच्चार एकसारखा होतो पण अर्थ कसे होता, वेगवेगळे होता. असे बरेच आहे, ऍबल ऍबल, ठीक आहे, स्टील स्टील, त्यानंतर कॉट कॉट, दोघांचा अर्थ कसा होतो, पूर्ण वेगवेगळा होतो. मग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते आपल्याला ओळखायचं आहे. मग त्याला काय म्हणतात, डिटॉंग नाही म्हणत, सिलेबस तर अजिबात नाही म्हणत, सॉरी सिलेबल अजिबात नाही, होमोग्राफ अजिबात नाही, त्याला काय म्हणतात, होमोपोन्स. काय म्हणतात, होमोपोन्स. होमोपोन्स म्हणजे असे की ज्यांचा उच्चार एकसारखा आहे पण त्यांचे अर्थ आणि स्पेलिंग दोघं कसे आहे, वेगवेगळे आहे. उदाहरण म्हणून मी तुम्हाला इथं दिलंय, स्टील स्टील, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, होमोपोन. तर ठीक आहे, आज आपण हे 8 MCQ घेऊया. आता पुढच्या जे 2 टप्प्यात आहे त्याच्यात उरलेले परत एकदा 8 आणि एकदा 9 असे 3 टप्प्यामध्ये आपण 25 MCQ याचे जे हे कव्हर करून घेऊ. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. काय अडचण असेल तर खाली कमेंट करा. आपला व्हॉट्सअपचा कम्युनिटी ग्रुप जॉईन करा, त्याच्यावर मी काय करतो, जे सर्व अपडेट आहे हे अपडेट देत असतो. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच, थँक्यू.